नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ही अशी तशी कंपनी नाही, ही एक जबरदस्त ग्रुप म्हणजे मुरुगप्पा ग्रुपची कंपनी आहे. तर मित्रांनो, ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया टू सप्लाय कार बॉडी फॉर वंदे भारत प्रोजेक्ट. तर मित्रांनो, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया लिमिटेड वंदे भारत प्रोजेक्टसाठी कार बॉडी सप्लाय करणार आहे. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार up on commissioning first phase of 26.4 megawatt wind power project. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीने शापर गुजरातमध्ये वाइंड पॉवर प्रोजेक्ट ज्याची कॅपॅसिटी आहे 26.4 मेगावॅट हा कमिशनिंग म्हणजे सुरू केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, यानंतर ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडची टोटल ऑपरेशनल कॅपॅसिटी 2705 मेगावॅटने इन्क्रीज होऊन झाली आहे 2731.4 मेगावॅट. चला आता बोलूया 3M इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिव्हिडंड अलर्ट. 3M इंडिया अनाउन्सेस ₹535 पे आउट फॉर फायनान्शियल इयर 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, 3M इंडिया लिमिटेड या कंपनीने ₹160 फायनल डिव्हिडंड आणि ₹375 स्पेशल डिव्हिडंड असा टोटल ₹535 डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 25 जुलै 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1033 कोटी रुपयाने वाढून आता आली आहे 1198 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1090 कोटी रुपयाने वाढून आता आली आहे 1198 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 161 कोटी रुपयाने घसरून आता आला आहे 71 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 114 कोटी रुपयाने घसरून आता आला आहे 71 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सेक्युअर मेजर एक्सपोर्ट ऑर्डर वर्थ ₹113.81 करोड फॉर एव्हिओनिक सिस्टम डेव्हलपमेंट. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडला एक्सपोर्ट ऑर्डर मिळाला आहे एव्हिओनिक सिस्टम डेव्हलपमेंटसाठी. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 113.81 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडला एक्सपोर्ट ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, इंडियाचा डिफेन्स एक्सपोर्ट 2014 मध्ये होता 600 कोटी रुपयाचा, जो एप्रिल 2025 मध्ये इन्क्रीज होऊन झाला आहे 24,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी सांगितले होते की इंडियाचा टार्गेट आहे 2029-30 पर्यंत आपला डिफेन्स एक्सपोर्ट 50,000 कोटी रुपयांपर्यंतचा करण्याचा. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी लीड्स इंडियाज सोलार मॉड्यूल मार्केट विथ 17.3% शेअर इन Q1 2025 सेज JMK रिपोर्ट. तर मित्रांनो, अकॉर्डिंग टू द JMK रिसर्च रिपोर्ट, वारी एनर्जीज लिमिटेडने इंडियाच्या सोलार मॉड्यूल
मध्ये 17.3%चा मार्केट शेअर ॲक्वायर केला आहे 2025च्या क्वार्टर 1 मध्ये. आणि मित्रांनो, हे आहे JMK रिसर्च रिपोर्टच्या अकॉर्डिंग. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स NU एनर्जीज गेट्स लेटर ऑफ अवॉर्ड फॉर 350 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट फ्रॉम SJVN. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स NU एनर्जीजला SJVN कडून लेटर ऑफ अवॉर्ड रिसीव्ह झाला आहे 350 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट, त्याचसोबत 175 मेगावॅट और 700 मेगावॅट अवर बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम साठी. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत डायनेमिक्स शेअर प्राइस टार्गेट रेज 36% बाय नुवामा. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडचे आपल्याला क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळाले होते. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाली होती. परंतु मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला होता, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला होता. आता अपडेट आली आहे की डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडवर ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनलने आपली बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राइस इन्क्रीज केला आहे 1650 रुपयांनी आता इन्क्रीज करून नवीन टार्गेट दिला आहे या ब्रोकरेज फर्मने भारत डायनेमिक्स लिमिटेडवर 2250 रुपयांचा. आणि मित्रांनो, नुवामा या ब्रोकरेज फर्मच्या नुसार भारत डायनेमिक्स लिमिटेड वेल पोझिशनमध्ये आहे. फायनान्शियल इयर 2025 ते 2027 पर्यंत 60% पेक्षाही जास्तीच्या रेव्हेन्यू CAGRने ग्रो होण्यासाठी. चला आता बोलूया अजून एका डिफेन्स कंपनीबद्दल, जिचे नाव आहे MTAR टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर P कल्पना रेड्डी यांनी या कंपनीचे 15,000 शेअर म्हणजे 0.05% हिस्सेदारी सेल केली 27 मे 2025ला आणि आता यांची हिस्सेदारी डिक्रीज होऊन झाली आहे 2.79%. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी होती, तुम्ही इथे नाव वाचू शकता, P कल्पना रेड्डी यांची हिस्सेदारी होती 2.84% आणि आता यांनी 15,000 शेअर म्हणजे 0.05% हिस्सेदारी सेल केली आणि यानंतर यांची हिस्सेदारी डिक्रीज होऊन झाली आहे 2.79%. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.